नमस्कार मित्रांनो, बोरूचीवाडी मैदानावर कर्जत येथे मन्याबाई हा बैल आलाय आणि आता सध्या गटपात झालाय. तर आपण या बैलाबद्दल थोडीशी बातचीत करूया. म्हणजे आपण पाहत आहात मावळ माती यूट्यूब. तरी मित्रांनो, मावळ माती यूट्यूबवर आपण पाहत आहोत बैलगाडा शर्यत. स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे मावळ माती. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार दादा, नाव सांगा. माझं नाव साजन नरेश शेट्टे, पिंपलोली. अच्छा, गावाचं नाव? पिंपलोली. दादा, आपल्या बैलाचं नाव सांगा. मन्याबाई. मन्याबाई. आपला बैल किती वर्ष आलं सेकंदाच्या गाठाला धावतो? आता आमच्याकडं बैल 2 वर्ष झाली आलेलं आहे. आम्ही एकविरीवरून घेतलेला आणि अच्छा. 2 वर्षामध्ये बऱ्याच वेळेला 3 फेऱ्याच्या मैदानात पळालेला आहे. 2 वेळेला फायनलला पण बसलेला आहे. अच्छा, इकडे बिनजोडला धावतो का? हा, बिनजोडला कंपल्सरी असतो. Compulsory? कंपल्सरी बिनजोडला पळतो. अच्छा, बैल किती दाती? आता पुरा आहे बैल. बघा बैल सेकंदाच्या घाटावर पळतो का? हा, सेकंदाला पण पळालेला आहे एकविरीला. तिकडे पण पळाला. हा आणि दादा, घरी अजून ह्याच्या बरोबर दुसरा बैल आहे का? आहे. याच्याबरोबर अगोदर एक बैल होता आमच्याकडं, बलमा म्हणून, आणि आता त्याच्याबरोबर एक छोटा वासरू आहे, बकासूर म्हणून. दादा बोला, तुमचा बैल कुठल्या नियोजनात पळतो? आता नियोजन आमचा जितू मिनमिने, पंकज कालन हे नियोजन करतात बैलाचा. अच्छा, सुट्टी मेकर कोण आहे बैलाचा? सुट्टी मेकर कोदिवल्याचा भूषण तरे, निवृत्ती मुंडे पण असतो, पण सध्या तो काही कारणास्तव नाहीये मैदानामध्ये. जॉकी कोण आहे याचा? जॉकी कडावचा, आता त्या एवढा जय बुरकुले म्हणून जॉकी. अच्छा, सुट्टी कशी आहे बैलाची दादा? सुट्टीला भूषण तरे म्हणून असतो, तो सुट्टी करतो बैलाची. आणि नाही पण- त्याला एकदम फास्ट आहे बैल. आणि पुढं झेंड्यावर थांबतो का? झेंड्यावरती पण आता मगाशी गाडी इकडं आली होती, जिकडं बैल बांधलेला तिकडेच गाडी आली होती. आज गटपात झाला का? हो, गटपात झाला. कोण होता आज? आज येदवलीचा रायबा होता. आतापर्यंत किती गुलाल झाले बैलाची? बैलाचे म्हणजे 3 फेऱ्याच्या मैदानात 2 वेळा बैल फायनलला बसलेला. मागच्या वर्षी एकविरा केसरीला फायनलला बसलेला आणि आता या वर्षी तशी बोरीचवाडीच्या मैदानात फायनलला बसलेला. अच्छा, बैल कुठच्या टॉपच्या पेहऱ्यात पळाला? आता टॉपच्या पायऱ्यात बऱ्याच बिनजोडला, बऱ्याच टॉपच्या पायऱ्यामध्ये पाळलेला. पण आता पायऱ्याची आम्हाला आठवण येते, आमचा बगिरा नाहीये आमच्यात. बगिरामध्ये बऱ्याच वेळा बैल पळालेला होता आणि आता सध्या नाही येतो. गाडी पण नाही पडली त्यांची दोघांची. अजून तुमच्या आठवणीतला कुठला घाट आहे बैलासाठी? बैलासाठी आठवणीत बोललं तर आता आम्ही एकविरीला मागच्या वर्षी फर्स्ट टाइम बैल घेऊन गेलो होतो. इकडून मुंबईवरून पहिल्यांदा बैल घेऊन गेलो होतो आणि आम्हाला आशा पण नव्हती की आम्ही गट तरी काढू, पण बैल त्यावेळेस बैल गुलालामध्ये बसलेला आमचा. नमस्कार दादा, तुमचं नाव सांग. दीपक अण्णा सोनावले. आज तुम्ही बैला बरोबर आहे. हो, काय विशेष काय बैलाबद्दल तुम्हाला? काय बैल आमचं चांगलं आहे, चांगला पळतो. असं नाही, पिक्चर मध्ये कायम गुलालात असतो बैल आमचा. प्रत्येक घाटावर असतं का? प्रत्येक मैदानात गुलालामध्ये आमचा बैल असतो. तुम्ही प्रत्येक घाटावर असता का? हो, प्रत्येक घाटावरती आम्ही. काय काय जॉब करता? काय नाही, आमचं ओम साहेब मटेरियल सप्लाय करतो आम्ही. अच्छा, हो. दादा, बैलाचं भविष्य कसं वाटतं तुम्हाला पुढं? काय नाही, बैल चांगला आहे आमचा, व्यवस्थित चांगला पळतो. अच्छा, नमस्कार दादा, नाव सांगा. नमस्कार भाऊ, नाव सांगा तुमचं. माझं नाव दीपक कालन, गावाचं नाव? पिंपलोली. पिंपवलीमध्ये तुमचा आज बैल हा धावतो. तुम्ही नेहमी असता का घाटावर? नेहमी कसं वाटतं बैलाचं? बैलाबद्दल, बैला संग राहिलं तर तुमचं जीवन प्रसन्न वाटतं का? जीवन नुसतं बैलाच्या बरोबर गेलो. आता मी, माझ्या चुलत भावाचा बैल आहे गुरुनाथ कालन यांचा, पण नुसता बैलाच्या कडेला गेला तरी मन शांत होतं. अजून काय वाटतं बैलगाडी क्षेत्राबद्दल? काय वाटतं तुम्हाला? चांगलं आहे. अच्छा, अजून काय बोलू शकता तुम्ही बैलाबद्दल? बैलाबद्दल आता आम्ही काय सांगणार, कोणाला पण विचारा. बैलाचा नाद काय येतो. अच्छा, आज गटपात झालात. हो. धन्यवाद दादा. आम्हा अजून बोला.
काय विशेष आहे बैला? आपला बैलाचा विशेष म्हणजे सांगलीमध्ये जेव्हा श्रीनाथ केसरी झाली त्यावेळेस बैलांनी 2 व्हीलर पटकावली, तिथंच आमचा मन खुश झाला. अच्छा, अजून कुठली आठवण आहे तुमच्याकडं? एकविरा केसरीमध्ये बैल फायनलला राहिला आमचा मान्याबाई, आणि बिनजोडला कितीतरी सांगूच शकत नाही किती बिनजोडच्या शर्यती मारल्या. एकविरा केसरीला कोण होता दादा त्याच्याबरोबर? ओम होता, बदलापूरचा ओम. अच्छा, अजून काय आठवणी बैलाच्या तुमच्या? अजून भरपूर आठवणी सांगितल्या तर तुमची व्हिडिओ पुरणार नाही. अच्छा, धन्यवाद दादा. तुम्ही थँक्यू. नमस्कार दादा. नाव सांगा. त्याच्या नावाने धावतो. बैल जय चेडोबा प्रसन्न स्वर्गीय बगीरा फॅन्स क्लब, जय चेडोबा प्रसन्न करण गुरुनाथ शेठ कालम पिंपलोली या नावाने मन्याबाई पलतो. अच्छा, धन्यवाद शेठ. ठिकाणी गोडगावचे सरपंच माळी साहेब आपलं या ठिकाणी आगमन झालं. आपलं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत आहे. नाना आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.